आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण. विषय देवतांची पूजा करणाऱ्यांविषयी. गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15 मध्ये तीनही गुणांची म्हणजे रजोगुणी श्री ब्रह्माजी, सतगुणी श्री विष्णूजी आणि तमगुणी श्री शिवजी यांची भक्ती करणाऱ्यांविषयी लिहिले आहे की ज्यांचे ज्ञान त्रिगुणमयी मायेद्वारे म्हणजे 3 गुणयुक्त तीनही देवतांपासून मिळणाऱ्या लाभांपर्यंत स्थिर झाले आहेत, जे यांच्याही वर माझी पूजा करीत नाहीत, त्यांचे हरण झाले आहे. राक्षस स्वभाव धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दुष्कर्म करणारे मूर्ख माझी भक्ती करीत नाहीत. पुन्हा गीता अध्याय 7च्याच श्लोक 20 ते 23 मध्ये या 3 मुख्य देवता म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सतगुण विष्णूजी आणि तमगुण शिवजी यांच्याशिवाय इतर देवतांची पूजा करणाऱ्यांना अल्पबुद्धी म्हणजेच मतिमंद म्हणजे मूर्ख म्हटले आहे. इतर देवतांना मी म्हणजे गीतेचे ज्ञान देणाऱ्याने काही शक्ती देऊन ठेवली आहे, परंतु त्या मंदबुद्धीवाल्यांचे ते फळ नाशवंत आहे. देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतात, माझे भक्त मला प्राप्त होतात. गीता अध्याय 9 श्लोक 25 याचे समर्थन करतो. निष्कर्ष: गीता वाचणाऱ्यांना गीता समजली असती तर पितरपूजा, भूतपूजा किंवा इतर देवतांची पूजा केली असती का? यावरून सिद्ध होते की हिंदू गीता वाचत आहेत परंतु समजले नाहीत. प्रश्न 10. सनातन धर्म, वैदिक धर्म आणि हिंदू धर्म एकच आहेत की वेगवेगळे आहेत? उत्तर: एक आहे. चतुर्युगाच्या प्रारंभी आधी सनातन धर्माला स्वतः परमक्षर ब्रह्म यांनी स्थापन केले होते आणि आपल्या मुखकमळातून तत्वज्ञान बोलून वाणीद्वारे लोकांना समजावले. अनेक लोकांनी स्वीकारले. मनुजी ऋषींनी वाचले, चांगले वाटले, परंतु काय याच्या प्रेरणेमुळे सूक्ष्म वेद सोडून 4 वेदांवर आधारित साधना करीत राहिले. त्याला ते सनातन धर्म म्हणजे पंथ म्हणत होते. म्हणजे पूर्वी हिंदू धर्माला म्हणजे पंथाला सनातन धर्म म्हटले जात होते. सत्ययुगात सुमारे 1,00,000 वर्षांपर्यंत सनातन धर्मातील सर्व ऋषीमुनी वेदांना आधार मानून धार्मिक कार्य करीत होते. त्यानंतर साधक म्हणजे ऋषीमुनी शास्त्रविधीचा त्याग करून मनमाने आचरण करू लागले. यालाच मरीची ऋषीने म्हणजे जो ऋषभदेवांचा नातू आणि भरतचा मुलगा होता वैदिक धर्म नाव दिले. आदि शंकराचार्यांनी याला हिंदू नाव दिले आणि देवी देवतांची मूर्तीपूजा कर्मकांड प्रवेशित केले. पुराण द्वापार युगाच्या शेवटी राजा जन्मेजयाच्या काळात श्री व्यासजी यांनी लिहिले होते, जो ऋषींनी सांगितलेला अनुभव आहे. श्री देवी महापुराणात राजा जन्मेजयाचे देखील वर्णन आहे, जो पांडव राजा परीक्षितचा पुत्र होता. राजा परीक्षितचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला होता. ऋषी सुखदेवजी यांनी स्वर्गातून येऊन 7 दिवस राजा परीक्षित याला कथा ऐकवली होती. त्याचे नाव श्रीमद भागवत म्हणजे सुधासागर आहे. ते देखील व्यास ऋषींनीच लिपिबद्ध केले आहे. यावरून सिद्ध होते की द्वापर युगाच्या शेवटी व कलियुगाच्या प्रारंभी पुराण, वेद, महाभारत इत्यादी शास्त्र व्यासजींद्वारे लिपिबद्ध केले गेले. श्री व्यासजी तर केवळ लेखक आहेत. ज्ञान इतर ऋषींचे आहे. काही ज्ञान ऋषी व्यासजी यांचे स्वतःचे देखील आहे. याआधी कोणतेही पुराण पुस्तक रूपात नव्हते. वेद हे ताड वृक्षांच्या पानांवर लिहिले गेले होते, जे ऋषींनी तोंडपाठ करून ठेवले होते. ऋषींनी वेद वाचले पण समजू शकले नाहीत. त्यांचा अर्थ त्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार करून साधना करीत होते. आपापला अनुभव त्यांच्या शिष्यांना सांगत होते. याच ऋषींच्या अज्ञानाची देण आहे तीर्थयात्रा करणे, धामांवर जाणे, पितरपूजा, भूतपूजा, देवतांची पूजा म्हणजेच अस्थि उचलून गंगेच्या पाण्यात सोडणे, तेरावा करणे, महिन्याचा दिवस पाळणे, वर्षश्राद्ध करणे, श्राद्ध करणे, पिंडदान करणे, गरुड पुराणाचा पाठ मृत्यूनंतर करणे इत्यादी हे शास्त्रविधी सोडून मनमाने आचरण सुरू झाले, जे वर्तमानात वर्ष 2013 पर्यंत चालू आहे. जे सत्ययुगाची 1,00,000 वर्षे संपल्यानंतर सुरू झाले होते. ज्या शास्त्रविधीचा त्याग करून आपल्या इच्छेनुसार मनमाने आचरण करणाऱ्यांना काही लाभ मिळत नाही. ज्याचे प्रमाण श्रीमद भगवत गीता शास्त्रात अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये प्रमाण आहे, जे पूर्वी अनेक ठिकाणी लिहिलेले आहे.